गोंदिया जिला परिषद नीम शासकीय खाजगी स्कूलों में ठेकेदारों द्वारा घटिया किस्म का आहार छात्र छात्राओं को दिया जा रहा है, जिस पर शीघ्र कार्यवाही, अन्यथा 7 दिनों में आंदोलन होगा। तुकाराम मुंडे को भी शिकायत भेजी गई। गोंदिया, महाराष्ट्र। गोंदिया कांग्रेस पार्टी द्वारा पूर्व विधायक दिलीप अनोड़, महिला अध्यक्ष वंदना काड़े, योगेश अग्रवाल, शिव नागपुरे, पप्पू पटले आदि द्वारा पत्र परिषद में दिया गया। जिले के जिला परिषद के सभी स्कूलों में इल्लीदार घटिया आहार देकर बच्चों की जान से खिलवाड़ किया जा रहा है, जिसकी शिकायत वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे से भी की गई है। यह उल्लेखनीय है। CNI न्यूज गोंदिया महाराष्ट्र से सतीश पारधी की विशेष रिपोर्ट। तशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हा सगळा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। आता एक शाळा आहे ठाणेगाव सिद्धार्थ हायस्कूल, त्या शाळेमध्ये मी विचारलं की तुम्हाला मार्च किती महिन्याचा आला, किती दिवसाचा आला? ते म्हणे जुलै आणि ऑगस्ट। आता जुलै आणि ऑगस्ट आता दिला ऑगस्टमध्ये, तर आता मला सांगा की जुलै महिना निघून गेला, हा 2 महिन्याचा मान विद्यार्थी कसे खाणार, त्यांना कसा देणार? म्हणजे जुलै महिन्याचाही तुम्ही इकडे आता ऑगस्टमध्ये दिला, जुलै महिन्यामध्ये मुलांना तुम्ही दिलेच नाही, याचा उपयोग काय? पण हा उपयोग असा नाही आहे, हा सगळा मुद्दा आहे त्यांचा भ्रष्टाचार। त्यांना काय करतात, हेडमास्टर लोकांना बिलं देतात, त्या बिलावर लिहून घेतात माल चांगला आला, हेडमास्टरचा दबाव देतात, ते लिहून घेतात फी आणि हा माल त्यांच्याकडे सगळं। अशा परिस्थितीचा हा एकूण पूर्ण जिल्ह्यावर लागू आहे आणि म्हणून या संदर्भात आपल्याकडून या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश होतो। याच्यामध्ये काही सुधारणा जर झाली तर आपल्याच मुलं शिकतात, गावचेच पोरं आहे, असे जर खायला लागेल तर निश्चितपणानं सारे कशामध्ये जो मजाकिया झाला तो याला हा दोष। काल आम्ही शिवकडे बसलो, शिवना आम्ही सांगितलं की साहेब मी बघा, त्यांना सगळे नमुने दिलेले आहेत, त्यांनी कबूल केलं की अशा पद्धतीचं माल हा अतिशय निकृष्ट आहे। साऱ्या कशा तालुक्यामध्ये पण मी हेच पाहिलेलं आहे, अंगणवाडी केंद्रांमध्ये सुद्धा असाच बोगस माल मी पाहिलेला आहे। त्याच्यामुळे मी याला कारवाई करतो अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलं। याचा अर्थ म्हणजे शिवनाही कबूल केलं ह्यात जे काही माल येतो आहे निकृष्ट दर्जाचा। आणि म्हणून आमची एवढीच मागणी आहे की आपल्या माध्यमातून याला जास्तीत जास्त हायलाईट करून जो कोणाला टेंडर मिळाला असेल त्याचं वैयक्तिक नाव मला माहीत नाही, परंतु जे श्रीहरी राईस मिल आहे याला टेंडर केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। श्रीहरी राईस मिल यांनी धान तांदूळ तयार करणारी मिल आहे, ही मिल डाळ तयार करणारी नाही, ही मिल हे मटकी तयार करणारी नाही, याला कसं टेंडर मिळालं? एखाद्या दुकानदाराला जर मिळाला असतं तर आपण समजतो असतो पण त्याच्याकडे बसतो। राईस मिलकडे काय, राईस मिलकडे फक्त तांदूळ पुरवतो, बाकीचं नाही, तर त्याला कसा टेंडर मिळाला? याच्यावरून कसं दिसून येते ते कुणाची कंपनी आहे त्यांनी सांगितलं नाही अधिकाऱ्यांनी, कुणाची राईस मिल बाहेरनं कोणी कोणाचं नाव सांगतो तो विषय वेगळा, परंतु त्यांनी सांगितलं नाही की अमुकच आहे ढमुकच आहे। अशा पद्धतीचं हा घोर गुन्हा या जिल्ह्यामध्ये चालतो। कोणताही याच्यावर राजकीय माणूस काही बोलून नाही राहिला, अधिकारी सुद्धा कोणी बोलून नाही राहिले, आणि जर आम्ही जर बोललो नाही तर उद्या याचा दुष्परिणाम होईल। आणि म्हणून हा विषय आपल्या समोर ठेवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावण्यात आलेला आहे। यावर काही आपल्याला प्रश्न विचारायचे? जिल्हा परिषद शाळा खडकी डोंगरगाव आणि 4-5 ठिकाणी आम्ही भेटलो, पण जास्त नाही, सगळे एकच। गोंदिया जिला कुपोषण में सबसे आगे है और सरकार ने पोषण आहार के रूप में हमारे बच्चों को आगे बढ़ाने के लिए मटेरियल देने का काम किया, पर यहाँ के अधिकारी और यहाँ के सप्लायर मिली भगत करके जिस प्रकार का मटेरियल दे रहे, ये कुपोषण को दूर करने का काम नहीं कर रहे, उल्टा हमारे जिले के बच्चों को कुपोषित करने का नाही तुम्हाला माल घ्यायचा आहे का नाही, मग पीओ सांगतो नाही नाही माल बरोबर आहे तुम्ही घ्या, त्यांचे गट शिक्षण अधिकारी म्हणून ते घेतात। वो प्रीमिक्स के साथ खराब हुआ तो कैसे करें? हा जो कोरडा आहे की नाही धानाचा अतिशय बारीक केलेला असतो, अतिशय बारीक नाही, ते राईस मिल मध्ये DOC बोलते हो बारीक गंभीर विषय आहे, आरोग्याचा विषय आहे। त्याच्याकडे काही कुठला नियंत्रण नाही आहे म्हटला। आम्ही तिथलं जो अधीक्षक आहे वैद्य नावाचा, तर तो जिल्हा परिषदला बसते पुरवठाधिकारी नाही वैद्य, त्याला भेटलं तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की नाही म्हणे ते
त्यांचं काम आहे ते काय देतात. म्हणून मी जरा आपल्या भाषेमध्ये जरा बोललो तर तो पटकन कबूल करायला लागला, नाही नाही हा चुकीचा माल, हा चुकीचा माल आहे, हा असं नाही केलं. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदची सगळ्या शाळा आहे आणि जिल्हा परिषदच्या अंडर टेकिंगमध्ये तर खाजगी शाळा घेतात. म्हणून त्याला आम्ही सांगितलं की हे बघ आमच्याबद्दल थोडा असं राहतच नाही तुरीची डाळ. ॲक्च्युली बघा कोणी तुरीची डाळच नसते. नाही खूपच आहे. जरा समजा द्यायचे झाला की तुरीची डाळ म्हणून शकतो. सीजनलच नाही हे डाळ अशी डाळ आहे. अशी थोडाफार तर काही मोठी दिसते आणि असे नाही तर मग तो अगदी तो लोया जो खाली पडणारा तो माल असू शकतो. असा माल होऊ शकतो. वेस्टेज घटिया किस्म का माल दे रहे हो. वेस्टेज. आता ही मटकी बघा आहे याच्यामध्ये किती लागलेली लागलेली आहे का तर बघा लागली आहे. मान येते 31 अगस्त को खत्म होता है तो 31 अगस्त के नाइट तक उन्होंने माल पहुंचाना चाहिए उसको नेक्स्ट मंथ समझो 31 को नहीं गया तो ये 2 महीने का दे रहे. वो भी हमारा बाद ये में. कहना है कि जैसा जुलाई महीना खत्म हुआ तो तुमने अगस्त और सितंबर का देना चाहिए. आगे के महीने का. तुमने पीछे का कैसा दिया और क्यों है? पीछे को दिए अगस्त माह में जुलाई का माल दिया गया तो अब अगस्त माह में अगर जुलाई का माल दिया जा रहा है तो जुलाई महीने में क्या लोग बच्चे भूखे रहते हैं. बच्चों को कुपोषण नहीं किया क्या आप लोगों ने? इसका मतलब है पोषण आहार योजना नहीं, कुपोषण आहार योजना है. जिले में इसी और हम चाहते कि हमारे बच्चे ऐसे अरे ठहरने का बने बोलने क्या कि बोल- सारे जगह बच्चों का नाम होना चाहिए, यहाँ पे मेडल होना चाहिए. हम अगर ऐसा देंगे तो बच्चे जिल्हा जाएंगे. पुरवठा करणारा 2 संस्था आहे. आणि तो काय प्रमाण 2 आहे. होऊ शकते माझा पण त्यांना ते बोलते ना त्यांनी आपसीमध्ये पेटी कॉन्ट्रॅक्ट केला असेल तर वेगळा वेगळा. पण एकच त्याला कीड़े कचरे का माल खिला रहे सब बच्चों को. काही आर्थिक कारवाया 4 दिवसामध्ये हा जिल्ह्यातला सगळ्या ठिकाणचा निकृष्ट माल तुम्ही उचला तो रद्द करा आणि ज्यांना हा निकृष्ट माल दिलेला आहे त्या माणसावर FIR दाखल करा आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो रद्द करा. हा आमची पहिली मागणी आहे. आणि त्याच्यानंतर जोपर्यंत चांगल्या प्रतीचा माल येणार नाही तोपर्यंत शाळांमध्ये हा पुरवठा करू. आता आहे तो वापर करू नका, तो बंद करा, तो त्याचा खाण्यासाठी कोणाला नाही. हे सुद्धा आता आम्ही आमच्या पत्राद्वारे फायद्याचे नाही आहे. फक्त आम्ही काय झाला बाकीचे लोक आहेत हा एका विशिष्ट पक्षाचा प्रश्न राहिलेला नाही, हा सगळ्या जनतेचे पोरं सगळ्यांचे आणि मग सगळ्यांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे असा आमचा याच्यातला मागणी.